पहा देव कसे काम करतो. रात्रीचे सुमारे 10 वाजले असतील. अचानक मला ॲलर्जी झाली. घरी औषध नव्हते आणि यावेळी माझ्याशिवाय अन्य कुणीही घरात नव्हते. सौभाग्यवती मुलाजवळ गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावण सरी वरसायला सुरुवात झालेली होती. औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायीसुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे काही बांधकाम सुरू होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षावाला देवाची प्रार्थना करीत होता. मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, "काय रे, खाली आहे का तुझी रिक्षा?" तो हो म्हणाला. मग मी त्याला विचारलं, "मला नेशील का सवारी म्हणून?" तो हो म्हणाला. तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. मग माझ्याकडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, "काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये." ह्यावर तो उतरला, "सतत सुरू असलेल्या या पावसाने मागील 3 दिवसापासून भाडं मिळालेलं नाही. त्यामुळे रोजगार नाही. म्हणून पोटात 3 दिवसापासून अन्नाचा कणही गेलेला नाही. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे. आज तरी मला एखादी सवारी मिळू दे." काहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच मला तर ह्या रिक्षावाल्याच्या मदतीला मुद्दामून पाठविलं नसेल. कारण असं बघा की मला सुरू झालेला हा ॲलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरू झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधं आणून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती. आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षात सुद्धा कशाला बसलो असतो. मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, "देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षावाल्याचं मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?" मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, "हो." देवाचे आभार मानत मी माझ्या औषधासोबतच त्या रिक्षावाल्यासाठीही औषध विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात बसलो. ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली. त्याच्या हाती रिक्षाचं भाडं म्हणून 30 रुपये ठेवले. गरम गरम छोले पुरीची पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, "हे बघ, छोले पुरी खाणं आणि छोले पुरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या 2 गोळ्या घेऊन घे आणि उरलेले 2 गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे." रिक्षावाल्याच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, "साहेबजी, देवाला तर मी केवळ 2 घास पोटात पडू दे म्हणून प्रार्थना केली होती. पण त्याने तर माझ्यासाठी छोले पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले पुरी खावी अशी एक मनात इच्छा होती. आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आहे आणि त्याच्याकडून हे कार्य करून घेतले अशी माझी समजूत आहे." तो आणखी बरंच काही बोलत होता. भरभरून मन माझं त्याकडे लक्षच नव्हतं. घरी आल्यानंतर माझ्या मनात आलं, त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते. रिक्षावाल्यासाठी मी काहीही घेऊ शकत होतो. समोसे, भाजी किंवा जेवणाची थाली, काहीही. पण मी नेमकं छोले पुरीच का घ्यावी? रिक्षावाला म्हणाला, "ते खरंच तसं आहे का?
देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल. माझी ॲसिडिटी वाढणं, त्यावेळेसच ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं आणि मी रिक्षा करणं, ही तो रिक्षावाला म्हणतो त्याप्रमाणे दैवी योजना तर नसेल ना. आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या सहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा देवाचा आणि प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडूनच करवून घेतलं असं समजावं, म्हणजे सत्कर्त्याचा वरथा अभिमान होत नाही. धन्यवाद. ही छान छोटूशी सत्य घटना, कथा म्हणावं लागेल याला, कहाणी म्हणू शकता आणि घटनासुद्धा म्हणू शकता. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, प्रतिक्रिया लिहायला सुद्धा विसरू नका.